जो आम्ही उपक्रम घेतोय तो म्हणजे रील चॅलेंज. रील चॅलेंजमध्ये फक्त आम्ही युवकांना युवतींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतोय. 15 ते 30 वयोगटातील त्याच्यासाठी आम्ही त्यांचे विषय त्यांना नमूद करून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आकर्षक बक्षिसांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या सर्वांचं जिल्ह्याच्या स्तरावरती त्याचं स्क्रीनिंग होणार आणि त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून जे काही चांगले रील्स तयार होतील. रील्स हा आताचा रील्सचा जमाना आलाय. आता तुम्हाला तुमचं प्रिंट मीडियामध्ये जाणे किंवा याच्याकडे जाण्यामध्ये आता लोकांना इंटरेस्ट आला नाही की 2 मिनिटात आम्हाला कसं कळेल. आणि म्हणून आम्ही ही रीलची स्पर्धा आणि त्यानिमित्ताने युवकांमध्ये एक चांगला जागरूकता निर्माण करणे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर का तुम्ही एखादा प्रोग्राम नेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. आणि म्हणून या माध्यमातून लोकांच्या घरांमध्ये पोहोचवणे, लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने पाण्याचा वापर कसा करावा हे सांगणे, पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला कसं साठवता येईल, त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कसं मदत करू शकेल, याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या सर्व बाबी ह्या रील फॉर चॅलेंजच्या माध्यमातून पुढे येतील आणि त्याच्याच माध्यमातून त्याचा सर्व ठिकाणी प्रचार प्रसार होईल. अशा आम्ही या 2 योजना ह्या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हा जो आम्ही पूर्ण स्पॅन ठेवला आहे तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे काही आमचे वॉटरचे स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सना व्हिजिट करणे, त्या ठिकाणी जलपूजन करणे, झालेले चांगले कामं लोकांच्यापर्यंत सांगणे, ह्याच्यामुळे झालेलं पाण्याचा जो काही संचय तिथे झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुमच्या वॉटर लेवल कशा वाढणार त्याच्याविषयी त्यांना महत्त्व समजावून सांगणे, ह्या सर्व बाबींचं मग त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या सर्व कार्यक्रम हे या निमित्तानं होणार आहेत. त्याही कालावधीमध्ये आम्ही 2-3 अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम लोकांच्यापर्यंत नेतोय. एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी गाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंग तर 100% घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. किंवा रिचार्ज पीट नावाचं एक छोटंसं एक स्ट्रक्चर असतं, जे स्ट्रक्चर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथे पडलेलं पावसाचं पाणी त्या ठिकाणी जमा होतं आणि मग तिथली वॉटर लेवल एकदम वाढते. तर ते एक छोटंसं स्ट्रक्चर जर का आपण प्रत्येक गावामध्ये 1,000 किंवा जिल्ह्यामध्ये 10,000 असं आम्ही 3,60,000 आपण अशी रिचार्ज पीट्स हे आपण आमचं उद्दिष्ट आम्ही राज्यासाठी